नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आणि दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आमदार पाटील साहेबांचा लाईव्ह व्हिडिओ बघू शकतात। आपल्याला याची देखील कल्पना असेल की आपला जो 6 मंडळातला पीक विमा शिल्लक होता तो आता बऱ्यापैकी जमा झालेला आहे आणि दुष्काळी अनुदान जे आहे निविष्ठाच्या अनुषंगाने मिळणारं 2023चं अनुदान ते आपल्या 3 तालुक्यांना मिळाले, धाराशिव, वाशी आणि लोहारा, आणि आता ते देखील खात्यावरती पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळतोय। उरलेले जे 5 तालुके आहेत तिथे देखील या पद्धतीने अनुदान मिळायला हवं अशी मागणी आपण करतोय। आपण जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की जरी आचारसंहिता असली तरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये वस्तुनिष्ठ अहवाल, आता परिस्थिती नेमकी काय आहे ही माहिती त्यांनी सरकारकडे पाठवावी, कारण स्वाभाविकच आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे। 3 तालुक्यामध्ये मदत मिळते त्याबद्दल आनंद आहे, परंतु उरलेल्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना देखील मदत मिळावी अशी देखील आपली सर्वांची अपेक्षा आहे। त्या अनुषंगाने माझा पाठपुरावा राहील। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।